नव्या भारतीय न्याय संहितेच्या धर्तीवर कर रचनेतही करदात्यांना दंड नाही तर न्याय देण्याच्या भूमिकेतून नवी कर रचना आणत असल्याचं वित्तमंत्र्यांनी घोषित केलं। या दृष्टीनं नवं प्रत्यक्ष कर विधेयक या आठवड्यातच मांडलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली। कर रचना अधिक सुलभ आणि सुसूत्र करत करांशी संबंधित खटले कमी करण्याच्या हेतूनं हे विधेयक मांडलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। मध्यम वर्गाला मोठा दिलासा देत वैयक्तिक कर सुधारणा वित्तमंत्र्यांनी घोषित केली। त्यानुसार प्रत्यक्ष उत्पन्नावरची कर मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसंच स्टँडर्ड डिडक्शन 75,000पर्यंत वाढवण्यात आलं आहे। सर्व करदात्यांना नव्या कर रचनेतल्या श्रेणींचा लाभ मिळणार आहे। मध्यम वर्गाच्या हातात अधिक पैसा राहावा आणि पर्यायानं त्यांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी या हेतूनं नवी कर रचना जाहीर करण्यात आली आहे। नव्या कर रचनेत 0 ते 4 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर काहीही कर नाही। 4 ते 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 8 ते 12 वर 10%, 12 ते 16 साठी 15%, 16 ते 20 साठी 20%, 20 ते 24 साठी 25% आणि 24 लाखांवरच्या उत्पन्नावर 30% कर लागू असेल। नव्या कर रचनेमुळे 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्याला करात 80,000पर्यंतचा लाभ मिळणार आहे। या सवलतीमुळे सरकारला प्रत्यक्ष करात 1 लाख कोटी रुपयांची महसुली तूट तर अप्रत्यक्ष करात 2600 कोटी रुपयांची महसुली तूट सहन करावी लागणार आहे। प्रत्यक्ष कर रचनेत मोठ्या सुधारणा या अर्थसंकल्पात सुचवण्यात आल्या आहेत। टीडीएसमध्ये सुधारणा करत ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावर असलेल्या टीडीएसची मर्यादा 50,000हून 1 लाख करण्यात आली आहे। तसंच भाडे आकारणीवर घेतल्या जाणाऱ्या टीडीएसची मर्यादाही वार्षिक 2,40,000हून 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। टीसीएसवरची मर्यादाही 7 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून शैक्षणिक उद्दिष्टांसाठीच्या प्रकल्पांवर आता टीसीएस आकारला जाणार आहे। वस्तूंच्या विक्रीवर याआधी टीडीएस आणि टीसीएस असे दोन्ही कर लागत असत, आता त्यातून टीसीएस वगळण्यात आला आहे। त्याशिवाय टीडीएस आणि टीसीएस दोन्ही भरण्यास झालेला विलंब आता गुन्हा म्हणून समजला जाणार नाही। स्टार्टअप व्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी त्यांना दिलेल्या सवलती 5 वर्ष म्हणजे वर्ष 2030 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत।